हॅलो, तर आज आपण बनवणार आहे खानदेशी स्टाईल एकदम झणझणीत खिचडी, ते पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. चला मग बघूया. तर त्याच्यासाठी इकडे मी एक बटाटा चिरून घेतलाय छोटासा, थोडंसं गाजर घेतलंय, शेंगदाणे घेतले, कोथिंबीर घेतली, कांदा आणि टोमॅटोला चिरून घेतले आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. इकडे मी एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतले, त्याच्यामध्ये छोटीशी अर्धी वाटी भरून मी इकडे तुरीची डाळ टाकली आणि थोडासा अख्खा मसूर टाकलेला आहे. आता ह्याला आपण 3-4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. कुकर घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचंय. तेल तापलं की मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचंय, आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, थोडीशी हिंग टाकायची आहे, शेंगदाणे टाकायचे आणि कांदा टाकायचाय, टोमॅटो टाकायचाय, गाजर टाकून घ्यायचंय, बटाटा टाकायचाय. आता सगळे मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा कलरवाला लाल तिखट, 1 चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा धने जिरे पूड. तर हे सगळ्यांना हलवून घ्यायचं. आता आपण जे तांदूळ धुतले होते ते टाकून घ्यायचे. तर तांदूळला सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचंय. गरम पाणी टाकून घ्यायचंय, कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचंय, लावायचंय आणि ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायचे.